आज आमची सुनबाई काबुली चना जे छोले म्हणतात ते बिना तेलाचे तयार करून खाऊ घालणार आहे मला. आणि त्यासाठी तिने थोडासा हा मसाला घेतलेला आहे. 3 टोमॅटो आणि कांदा, मिरची, अद्रक, लसूण हे वापरून आता ती इकडं गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे. त्यात चहापत्ती टाकत आहे, जी की गाळून नंतर ती हे बनवण्यासाठी वापरणार आहे. तर आपण आता बघायचं की पुढे काय. अद्रक, लसूण आणि मिरची वाटून घेत आहे. कांदा चिरून ठेवलेला आहे आणि टोमॅटो पण चिरत आहे. आता कुकरला ती छोले लावत आहे. त्याचसोबत मसाला पण तिने अख्खा मसाला टाकलेला आहे. अद्रक, लसूण वाटलेलं, मिरची वाटलेलं पण टाकलं. त्याचसोबत ती कांदा, टमाटर, यात फक्त तेलाचा वापर नाही आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हे छोले खूप चांगले आहेत खायला, म्हणून मी तिच्याकडून रेसिपी शिकते आहे. त्यानंतर बाजारातील तिने छोले मसाला आणलेला, ज्यात अनारदाणा असला पाहिजे, त्यामुळं त्यात जास्त चव येते असं तिचं म्हणणं आहे. नंतर तिखट आपल्याला पाहिजे तेवढं तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं. हळद, मीठ आणि जे उकळलेलं चहा पत्तीचे जे पाणी होतं ते पाणी त्यात टाकून त्यात आपल्याला हे सगळं शिजवायचं आहे. आता पाणी कमी वाटलं तुम्हाला तर तुम्ही गरम पाणी त्यात आणखी ॲड करू शकता. बस तिने आता कुकर बंद केलेला आहे. अशा 4-5 शिट्ट्या मारून घ्याव्यात, त्यामुळे चांगलं व्यवस्थित शिजून तयार होईल. छोले तयार झालेले आहेत. त्यासोबत पुऱ्या पण आहेत आणि आता त्यात आपण मक्खनसुद्धा टाकू शकतो, त्यामुळं आणखीनच चव वाढेल. फारच सुंदर. आता मला पटकन जेवायला बसायचं आहे. ताट आलेलं आहे. छोले, पुरी आणि हलवा. तर मी खाऊन बघते. खूपच छान, टेस्टी एकदम.